नमस्कार. अक्षरगथामध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या या सखोल चर्चेची सुरुवात आपण एका अशा प्रश्नाने करूया जो कदाचित थोडा अस्वस्थ करणारा आहे. हो, नक्कीच. म्हणजे विचार करा, आपण ज्यांच्यावर मनापासून प्रेम करतो, ज्यांच्यावर आपण डोळे झाकून विश्वास ठेवतो, ते खरोखर तसेच आहेत का जसे ते दिसतात, की त्यांच्या हसऱ्या, आश्वासक आणि काळजी घेणाऱ्या चेहऱ्यामागे एखादी काळी सावली दडलेली आहे? हां, खरोखरच अस्वस्थ करणारा पण आजच्या काळातील एक अत्यंत ज्वलंत आणि आवश्यक असा प्रश्न आहे. हो, कारण मानवी मनाचा एक असाही कोपरा असतो जो केवळ स्वतःच्या फायद्यासाठी इतरांना वापरण्याचा आणि त्यांच्या भावनांशी अतिशय निर्दयीपणे खेळण्याचा विचार करत असतो. अगदी बरोबर. आणि आजच्या तंत्रज्ञानाच्या आणि सोशल मीडियाच्या युगात हा विषय समजून घेणे अत्यंत निखडीचे ठरते. कसं आहे ना, आज आपण एका अशा जगात वावरत आहोत जिथे आपण सतत अनोळखी लोकांशी अप्रत्यक्ष संपर्कातून जोडलेले असतो. हो, आपण आपल्या आयुष्यातील अत्यंत खाजगी गोष्टी सोशल मीडियावर अगदी सहज शेअर करत असतो. होय, अशा वेळी डार्क सायकोलॉजी किंवा ज्याला आपण गडद मानसशास्त्र म्हणतो ते समजून घेणं ही केवळ एक तात्विक संकल्पना राहिलेली नाही, तर आपल्या अस्तित्वाच्या, आपल्या मानसिक स्वास्थ्याच्या संरक्षणासाठीची ती एक अत्यावश्यक ढाल बनली आहे. आणि म्हणूनच या ढालीची बांधणी कशी करायची, स्वतःचं रक्षण कसं करायचं हे समजून घेण्यासाठी आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या ग्रंथाचा वेध घेणार आहोत. नक्कीच. शॅनन मॅकब्राइड, जॉनथन माइंड, ॲलेहांड्रो मेंडोजा आणि मेलॅनी ब्लॅकफूड या 4 वेगवेगळ्या तज्ज्ञांनी एकत्र येऊन लिहिलेल्या डार्क सायकोलॉजी 9 in 1 या ग्रंथाचा आज आपण सखोल आढावा घेणार आहोत. या चर्चेचे मुख्य ध्येय हेच आहे की आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या लोकांमधील दडलेला खरा शिकारी चेहरा आपण वेळीच ओळखू शकू आणि स्वतःला मानसिक गुलामगिरीतून वाचवू शकू. या पुस्तकाची पार्श्वभूमी खरोखरच खूप रंजक आणि तितकीच गंभीर आहे. तसं पाहिलं तर आपण नेहमी पाहतो की मानसशास्त्राचा अभ्यास हा सामान्यतः मानवी वर्तन सुधारण्यासाठी किंवा मानसिक जखमा भरून काढण्यासाठी केला जातो. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर मानसशास्त्र हे उपचारासाठी वापरलं जातं. अगदी बरोबर. पण या 4 लेखकांनी एका वेगळ्याच वाटेवर पाऊल ठेवले आहे. त्यांनी मानवी मनाच्या त्या प्रवृत्तीचा अभ्यास केला आहे जी मुळातच हिंस्र आणि शिकारी स्वरूपाची आहे. हिंस्र आणि शिकारी हा शब्दप्रयोग खूपच गंभीर आहे. हो, कारण या लेखकांना हे जाणवलं की जोपर्यंत आपण मानवी मनातील हा अंधार समजून घेत नाही तोपर्यंत आपण प्रकाशाची किंमत किंवा स्वतःचं रक्षण करू शकत नाही. हे ऐकताना माझ्या मनात एक विचार येतोय. समाजात वावरताना आपल्याला अनेकदा अशी लोक मिळतात जी वरवर पाहता अत्यंत मोहक, हुशार आणि संस्कारी वाटतात. अगदी. त्यांच्या बोलण्यात एक प्रकारची जादू असते. ते ज्या खोलीत जातात तिथलं वातावरण ते अगदी सहज जिंकून घेतात. पण कालांतराने लक्षात येतं की हीच माणसं इतरांचं मानसिक आणि भावनिक शोषण करण्यासाठी टपलेली होती. तुम्ही जे निरीक्षण नोंदवलं ते अगदी अचूक आहे. आणि म्हणूनच लेखकांनी हा ग्रंथ अशा एका नाजूक वेळी लिहिला आहे जेव्हा मानसिक शोषण, गॅस लाइटिंग आणि भावनिक छळ यांसारख्या गोष्टी उघडपणे हाणामारीच्या स्वरूपात न घडता अत्यंत छुप्या पद्धतीने वाढत आहेत. हो, कारण शारीरिक हिंसा लगेच दिसते पण मानसिक छळ दिसत नाही. अगदी तेच. आजकाल हे शोषण घराघरात आणि कार्यक्षेत्रात इतक्या सूक्ष्म पद्धतीने होते की अनेकदा पीडित व्यक्तीला आपण शोषणाचे बळी ठरत आहोत हेच मुळी लक्षात येत नाही. अशा या गुंतागुंतीच्या परिस्थितीत स्वतःला कसं वाचवावं याचे एक अतिशय वस्तुनिष्ठ मार्गदर्शन करण्यासाठी या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे. आपण या पुस्तकाच्या अगदी गाभ्याला हात घालूया. एक सामान्य वाचक म्हणून माझ्या मनात साहजिकच पहिला प्रश्न हा उभा राहतो की डार्क सायकोलॉजी म्हणजे नक्की काय? आपण नेहमीच्या मानसशास्त्राबद्दल ऐकतो, पण हे गडद मानसशास्त्र वेगळं कसं आहे? पुस्तकात याची अतिशय स्पष्ट आणि धक्कादायक व्याख्या केली आहे. लेखकांच्या मते गडद मानसशास्त्र ही एक अशी कला आणि विज्ञान आहे जे प्रामुख्याने मननियंत्रण म्हणजेच माइंड कंट्रोल आणि फेरफार म्हणजेच मॅनिप्युलेशन यावर लक्ष केंद्रित करते. म्हणजे दुसऱ्याच्या मनावर ताबा मिळवणे. हो. आता इथे एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. प्रत्येक मानवामध्ये एक गडद बाजू असतेच. राग, मत्सर, स्वार्थ या भावना प्रत्येकात असतात. तो मानवी स्वभाव आहे. बरोबर आहे. कोणीही पूर्णपणे परिपूर्ण नसतं. अगदी. पण समाजातील काही अल्प टक्के लोक अशी असतात जी आपल्या या काळ्या इच्छांना आणि प्रवृत्तींना आवर घालू शकत नाहीत, किंबहुना त्यांना आवर घालायचा नसतो.
कोणत्याही ठोस कारणाशिवाय केवळ स्वतःच्या समाधानासाठी किंवा सत्तेच्या लालसेपोटी ते इतरांना जाणीवपूर्वक त्रास देतात. बापरे, म्हणजे त्यांच्यासाठी इतर माणसं ही केवळ प्यादी असतात, ज्यांचा वापर करून ते आपला खेळ खेळतात. हीच ती शिकारी मानसिकता आहे ज्याबद्दल हे पुस्तक आपल्याला सावध करतं. नक्कीच. या संदर्भात पुस्तकात एक अत्यंत महत्त्वाची आणि कुतूहल निर्माण करणारी संकल्पना मांडली आहे, ज्याला लेखकांनी डार्क ट्रायड असं म्हटलं आहे. आपण याबद्दल थोडं सविस्तर सांगू शकाल का? कारण हे नावच खूप गोड वाटतं. हो, डार्क ट्रायड ही संकल्पना या शोषक व्यक्तींच्या मानसिकतेचे प्रमुख पैलू स्पष्ट करते. मानवी मनातील सर्वात धोकादायक प्रवृत्तींचे हे एकत्रीकरण आहे. मूळतः यात 3 पैलू होते आणि आता मानसशास्त्रात यात एका चौथ्या पैलूचीही भर पडली आहे. कोणते आहेत हे 4 पैलू? हे 4 पैलू म्हणजे अहमपणा किंवा नार्सिसिझम, धूर्तपणा म्हणजेच मॅकियावेलियनिझम, मनोविकृती म्हणजे सायकोपॅथी आणि नव्याने जोडलेला चौथा पैलू परपीडा म्हणजेच सॅडिझम. जेव्हा या 4ही प्रवृत्ती एखाद्या व्यक्तीमध्ये एकत्र येतात किंवा यापैकी एखादी प्रवृत्ती अत्यंत प्रबळ असते, तेव्हा ती व्यक्ती समाजासाठी, विशेषतः तिच्या जवळच्या लोकांसाठी एक छुपा आणि भयंकर धोका बनते. हे 4ही पैलू समजून घेणं खूप गरजेचे आहे, कारण जोपर्यंत शत्रूचा चेहरा ओळखीचा नसतो तोपर्यंत त्याच्याशी लढा देता येत नाही. आपण यातील प्रत्येक प्रवृत्ती थोडी उलगडून पाहूया. पहिली प्रवृत्ती जी तुम्ही सांगितली, अहमपणा किंवा नार्सिसिझम. सामान्य भाषेत आपण एखाद्याला सहज अहंकारी म्हणतो, पण डार्क सायकोलॉजीमधला हा अहमपणा नक्की कसा असतो? सामान्य अहंकार आणि नार्सिसिझम यात खूप मोठा फरक आहे. या पुस्तकात वर्णन केलेली अहंकेंद्री व्यक्ती ही स्वतःला खरोखरच जगाच्या पाठीवर इतरांपेक्षा श्रेष्ठ आणि अद्वितीय समजते. म्हणजे त्यांना वाटतं की सगळे नियम फक्त इतरांसाठी आहेत. हो, त्यांना असा ठाम विश्वास असतो की जग त्यांच्यासाठीच बनले आहे. त्यांना सतत कौतुकाची, प्रसिद्धीची भूक असते. जर त्यांना हे कौतुक मिळाले नाही तर ते अत्यंत आक्रमक होऊ शकतात. याचं काही उदाहरणं देता येईल का? नक्कीच. उदाहरणादाखल सांगायचे तर अशी व्यक्ती दुसऱ्याच्या यशाचं श्रेय अतिशय सहजपणे स्वतःकडे घेते आणि जर काही चूक झाली तर अत्यंत शिताफीने ती दुसऱ्याच्या माथी मारते. त्यांच्यासाठी इतर लोक हे फक्त त्यांच्या श्रेष्ठत्वाचा आरसा असतात. म्हणजे सगळं जग त्यांच्या भोवतीच फिरायला हवं अशी त्यांची धारणा असते. आणि दुसरी प्रवृत्ती तुम्ही सांगितली, धूर्तपणा किंवा मॅकियावेलियनिझम. हा शब्द राजकारणाशी जोडलेला वाटतो. याचा दैनंदिन आयुष्यातील संदर्भ काय आहे? हा शब्द निकोलो मॅकियावेली या इटालियन तत्ववेत्त्याच्या नामावरून आला आहे. या व्यक्तींसाठी एकच नियम असतो, साध्य हे साधनांचे समर्थन करते. म्हणजे इंग्रजीत ज्याला आपण द एंड जस्टिफाईज द मीन्स म्हणतो. अगदी तेच. म्हणजेच आपले उद्दिष्ट गाठण्यासाठी, सत्ता मिळवण्यासाठी किंवा समोरच्याला हरवण्यासाठी ते कोणतेही मार्ग वापरण्यास तयार असतात, मग ते कितीही अनैतिक असोत. म्हणजे नीतिमत्ता आणि प्रामाणिकपणा या गोष्टी त्यांना अडवू शकत नाहीत. होय, नीतिमत्ता आणि मूल्य हे शब्द त्यांच्या शब्दकोशातूनच गायब होतात. आजच्या कॉर्पोरेट जगात आपल्याला अशी अनेक उदाहरणं दिसतील. एखाद्या सहकार्याला मुद्दाम चुकीची माहिती देऊन त्याचे प्रेझेंटेशन खराब करणे, जेणेकरून बॉसच्या नजरेत स्वतःची प्रतिमा उंचावेल आणि याबद्दल मनात यत्किंचितही पश्चाताप नसणे. हे तर खूपच थंड डोक्याने केलेले नियोजन असते. आणि तिसरा प्रकार जो तुम्ही सांगितला, मनोविकृती किंवा सायकोपॅथी, हा शब्द आपण अनेकदा चित्रपटांमध्ये ऐकतो, पण खऱ्या आयुष्यात हे लोक कसे असतात? कसे ना, चित्रपटांमधील सायकोपॅथ अनेकदा हिंसक गुन्हेगार म्हणून दाखवले जातात, पण वास्तवात ते आपल्या आजूबाजूला सामान्य माणसांसारखेच वावरत असतात. हे जास्त भीतीदायक आहे. हो, मनोविकृत व्यक्तीचं सर्वात मोठं लक्षण म्हणजे त्यांच्यामध्ये सहानुभूतीचा म्हणजेच एम्पॅथीचा पूर्ण अभाव असतो. दुसऱ्याला काय वेदना होत आहेत, त्यांच्या वागण्यामुळे समोरच्याचे आयुष्य कसे उद्ध्वस्त होत आहे याच्याशी त्यांना काहीही देणेघेणे नसते. म्हणजे त्यांना भावनाच नसतात. त्यांच्या मेंदूत सहानुभूतीची यंत्रणाच काम करत नाही असं म्हणता येईल. ते एखाद्या व्यक्तीची आर्थिक फसवणूक करून तिला रस्त्यावर आणू शकतात आणि तरीही रात्री अत्यंत शांतपणे झोपू शकतात. हे ऐकताना खरोखरच अंगावर काटा येतोय. आणि चौथा प्रकार, परपीडक किंवा सॅडिझम, हे नावच सूचित करतं की यात दुसऱ्याला पीडा देण्याचा काहीतरी संबंध आहे. होय, बाकीच्या 3 प्रवृत्तींमध्ये व्यक्ती स्वतःच्या फायद्यासाठी इतरांना त्रास देते, पण साडेस्ट किंवा परपीडक व्यक्तीला चक्क इतरांना वेदना देण्यातून, त्यांना तडफडताना, रडताना पाहण्यातून एक विकृत आनंद मिळत असतो. म्हणजे यात त्यांचा काही स्वतःचा फायदा नसतो? अजिबात नाही.
त्यांना यातून काही भौतिक फायदा होत नाही, तर त्यांना फक्त सत्ता आणि नियंत्रण गाजवल्याचे मानसिक समाधान मिळते. इंटरनेटवर मुद्दामून लोकांना अत्यंत वाईट आणि जिव्हारी लागणाऱ्या कमेंट्स करणारे ट्रोल्स, हो, सोशल मीडियावर हे खूप पाहायला मिळतं. अगदी, किंवा घरातल्या व्यक्तीला सतत टोचून बोलून त्यांच्या डोळ्यात पाणी आल्यावर आतल्या आत हसणारी व्यक्ती हे या प्रवृत्तीचं प्रतिनिधित्व करत असतात. आपण आत्तापर्यंत ही शिकारी मानसिकता कशी असते हे समजून घेतले, पण माझ्या मनात एक प्रश्न निर्माण होतो की हे लोक आपला खरा स्वभाव तर लपवतात, मग ते इतरांवर नियंत्रण मिळवण्यासाठी नक्की करतात काय? कारण कुणीही स्वतःहून अशा जाळ्यात अडकायला जाणार नाही. इथेच फेरफाराची तंत्रे म्हणजे मॅनिप्युलेशन टेक्निक्स कामाला येतात. विशेषतः पुस्तकात गॅसलाइटिंगबद्दल जे मांडलंय ते समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं वाटतं. हो, हल्ली हा शब्द खूप वापरला जातो, पण सामान्य मतभेद आणि गॅसलाइटिंग यात नक्की काय फरक आहे? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. गॅसलाइटिंग हे फेरफाराच्या तंत्रांपैकी सर्वात घातक, क्रूर आणि सूक्ष्म तंत्र मानले जाते. सामान्य मतभेदात दोन व्यक्तींना एखादी घटना वेगवेगळ्या प्रकारे आठवत असू शकते, पण गॅसलाइटिंगमध्ये शोषक व्यक्ती संपूर्ण जाणीवपूर्वक आणि अत्यंत सफाईने खोटे बोलते. म्हणजे ते मुद्दाम समोरच्याला गोंधळात टाकतात. हो, ते घटनांची अशी काही मोडतोड करतात की पीडित व्यक्तीला स्वतःच्याच स्मरणशक्तीवर, विचार करण्याच्या क्षमतेवर आणि अंतिमतः स्वतःच्या मानसिक संतुलनावर संशय घ्यायला भाग पाडलं जातं. एखाद्याला अक्षरशः वेडे ठरवण्याचा हा प्रकार आहे नाही. याची कार्यपद्धती कशी असते? हे एका रात्रीत होत नाही. सुरुवातीला अगदी छोट्या गोष्टींवरून हे सुरू होते. समजा आपण चाव्या टेबलवर ठेवल्या आहेत आणि त्या व्यक्तीने त्या मुद्दाम लपवल्या. आपण विचारल्यावर ते अत्यंत आत्मविश्वासाने म्हणतील, तू तिथे ठेवल्याच नव्हत्यास, तू हल्ली खूप विसरायला लागला आहेस. आणि मग हळूहळू याचा स्तर वाढत जातो. होय, गंभीर संवादांमध्ये ते थेट नाकारतात, मी असं कधी म्हणालोच नव्हतो, किंवा तुझ्याच डोक्यावर परिणाम झालाय, तू गोष्टींचा बाऊ करतोस. सततच्या या भडीमारामुळे पीडित व्यक्ती स्वतःच्या वास्तवावरचा विश्वास गमावून बसते आणि प्रत्येक गोष्टीसाठी त्या शोषक व्यक्तीवर अवलंबून राहू लागते. एखाद्याच्या वास्तवाचंच पाया उखडून टाकणे हे अत्यंत भयानक आहे. आणि यासोबतच प्रोजेक्शन नावाच्या आणखी एका तंत्रावर लेखकांनी प्रकाश टाकलाय, जिथे स्वतःच्या चुका दुसऱ्याच्या माथी मारल्या जातात. हे कसं काम करतं? प्रोजेक्शन हे एक असे संरक्षण तंत्र आहे जिथे शोषक व्यक्ती स्वतःच्या नकारात्मक भावना, चुका किंवा हेतू पीडित व्यक्तीवर टाकते. याचं एखादं उदाहरण? उदाहरणार्थ, जर शोषक व्यक्ती स्वतः नातेसंबंधात प्रामाणिक नसेल आणि फसवणूक करत असेल, तर ती अचानक पीडित व्यक्तीवर चारित्र्याचा संशय घेऊ लागते. सतत तूच मला फसवतोयस असे आरोप करू लागते. म्हणजे स्वतःची चूक लपवण्यासाठी समोरच्यालाच गुन्हेगार ठरवायचं. अगदी बरोबर. यामुळे पीडित व्यक्ती स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याच्या प्रयत्नात इतकी अडकते की तिला शोषक व्यक्तीच्या खऱ्या गुन्ह्यांकडे लक्ष देण्यास वेळच मिळत नाही. स्वतः खोटे बोलायचे आणि समोरच्यालाच खोटारडे ठरवायचे, ही अत्यंत विषारी खेळी असते. या सर्व खेळी समजून घेतल्यानंतर एक साहजिक विचार येतो की हे शिकारी लोक आपली शिकार कशी निवडतात. ते रस्त्यावरून जाणाऱ्या कोणावरही हल्ला करत नाहीत. त्यांची निवड अतिशय अचूक असते. पुस्तकात हे कसं स्पष्ट केलंय? पुस्तकात हे अत्यंत सविस्तरपणे मांडले आहे. या शिकारी लोकांचे रडार अत्यंत तीक्ष्ण असते. ते प्रामुख्याने अशा लोकांचा शोध घेतात ज्यांच्यात सहानुभूतीची भावना खूप जास्त असते, ज्यांना आपण एम्पॅथ्स म्हणतो. म्हणजे जे लोक इतरांचे दुःख दूर करण्यासाठी नेहमी तत्पर असतात. हो, ते यांचे सर्वात सोपे लक्ष बनतात. कारण हे शोषक सुरुवातीला स्वतःला एक बिचारी किंवा पीडित व्यक्ती म्हणून प्रोजेक्ट करतात, जेणेकरून या सहानुभूती असणाऱ्या व्यक्तीची मदत त्यांना मिळेल. याशिवाय जे लोक एकाकी आहेत, ज्यांना प्रेमाची आणि आदराची भूक आहे, त्यांच्या आयुष्यात हे लोक अगदी देवासारखे धावून येतात. आणि इथेच लव्ह बॉम्बिंगची संकल्पना येते असं मला वाटतं. नक्कीच. लव्ह बॉम्बिंग हा शोषणाच्या चक्रातील पहिला आणि सर्वात मोहक टप्पा आहे. सुरुवातीला हे लोक समोरच्या व्यक्तीवर प्रेमाचा, कौतुकाचा, भेटवस्तूंचा आणि लक्ष देण्याचा अक्षरशः वर्षाव करतात. ते समोरच्याला असं भासवतात की जणू काही ते फक्त त्यांच्यासाठीच बनले आहेत. हो, तूच मला खऱ्या अर्थाने समजून घेतोस, अशी वाक्य वापरून ते एक अत्यंत घट्ट आणि जलद नाते निर्माण करतात. पीडित व्यक्तीला वाटते की हे एका परीकथेसारखं आहे, पण हे सगळं एक जाळं असतं. एकदा का समोरच्या व्यक्तीला भावनिकदृष्ट्या स्वतःवर अवलंबून ठेवले की मग सुरू होते पुढची भयंकर प्रक्रिया. आणि ती प्रक्रिया म्हणजे समाजापासून वेगळे पाडणे.
ज्याला आयसोलेशन म्हणतात. हे अचानक घडतं की हळूहळू? हे अत्यंत संथ गतीने आणि विषपेरणी केल्यासारखे घडते. हे शिकारी हळूहळू त्या व्यक्तीला तिच्या मित्रपरिवारापासून, कुटुंबापासून आणि सपोर्ट सिस्टमपासून तोडतात. ते थेट तुझ्या मित्रांना भेटू नकोस असे म्हणत नाहीत. मग ते काय करतात? त्याऐवजी ते म्हणतात तुझे घरचे आपल्याला समजू शकत नाहीत किंवा तुझ्या मित्रांना आपली प्रगती बघवत नाहीत, ते तुझ्याबद्दल माझ्याकडे वाईट बोलत होते, अशी शंका निर्माण करून ते पीडित व्यक्तीला पूर्णपणे एकाकी पाडतात. आणि जेव्हा पीडित व्यक्ती जगापासून तुटते तेव्हा ती फक्त आणि फक्त त्या शोषकाच्याच नियंत्रणाखाली राहते. अगदी. तिला मदतीसाठी हाक मारायलाही कोणी उरत नाही. हा संपूर्ण प्रवास ऐकतानाही गुदमरल्यासारखं वाटतंय. पण सुदैवाने या पुस्तकाने आपल्याला फक्त अंधार दाखवलेला नाही, तर त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही दाखवला आहे, जो आपल्या चर्चेचा सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे: संरक्षणाची ढाल. हो, हे समजून घेणं सर्वात महत्त्वाचं आहे. या मानसिक चक्रातून बाहेर कसं पडायचं? पुस्तकात संरक्षणाच्या ज्या 9 पायऱ्या सांगितल्या आहेत, त्यातील मुख्य मुद्दे कोणते आहेत? पुस्तकातील हा भाग खरोखरच संजीवनीसारखा आहे. यातील पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी म्हणजे जागरूक राहणे. जोपर्यंत आपल्याला हे समजत नाही की आपल्यासोबत काय खेळ खेळला जात आहे, कोणती तंत्रे वापरली जात आहेत, तोपर्यंत आपण त्यातून बाहेर पडू शकत नाही. ज्ञानाशिवाय बचाव अशक्य आहे. आणि दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे नवीन ओळख झालेल्या लोकांसोबत आपली गुपिते, आपल्या कमकुवत बाजू किंवा भूतकाळातील आघात लगेच शेअर न करणे. आपण अनेकदा मोकळेपणाच्या नावाखाली खूप काही सांगून जातो. हो, आणि हे शोषक लोक हीच माहिती गोळा करत असतात. अगदी बरोबर, जी नंतर आपल्याविरुद्ध शस्त्र म्हणून आपल्याला ब्लॅकमेल करण्यासाठी वापरली जाते. हे खरंच विचार करण्यासारखं आहे. पण या सर्व उपायांमध्ये लेखकांनी एका गोष्टीवर सर्वाधिक भर दिला आहे, ती गोष्ट म्हणजे ठाम असणे किंवा असर्टिव्हनेस. हे नक्की काय आहे आणि ते अंमलात आणणं इतकं कठीण का जातं? ठाम असणे म्हणजे स्पष्ट शब्दांत आणि अपराधी न वाटून घेता नाही म्हणायला शिकणे. आपल्या समाजात अनेकदा नाही म्हणणे हे उद्धटपणाचे लक्षण मानले जाते. हो, आपण अनेकदा नातेसंबंध टिकवण्यासाठी किंवा वाद टाळण्यासाठी स्वतःच्या भावना मारून हो म्हणत असतो. पण लेखकांच्या मते जर आपण ठामपणे नाही म्हणायला शिकलो नाही, आपल्या स्वतःच्या सीमारेषा स्पष्ट केल्या नाहीत, तर आपण कायमच या शोषणाचे बळी ठरत राहू. डार्क सायकोलॉजी वापरणाऱ्या लोकांना स्पष्टपणे नकार पचवता येत नाही का? अजिबात नाही. आणि जो व्यक्ती ठामपणे उभा राहतो, स्पष्टपणे स्वतःच्या सीमारेषा सांगतो, त्याच्या नादाला लागणं ते सहसा टाळतात. हे समजून घेणं खूप गरजेचे आहे की स्वतःचा सन्मान जपणे हा उद्धटपणा नाही. या पुस्तकातील आशय सूत्रांवर विचार करताना काही अत्यंत खोल आणि अंतर्मुख करणारे विचार समोर येतात. यातील एक सर्वात प्रभावी विचार मला जाणवला, तो म्हणजे इच्छाशक्तीचा नायनाट, किंवा ज्याला कॅन्सलेशन ऑफ विल पॉवर म्हटले आहे. ही संकल्पना मला अतिशय कुतूहलजनक वाटली. हा नायनाट कसा केला जातो? ही या पुस्तकातील एक अत्यंत महत्त्वाची मानसशास्त्रीय संकल्पना आहे. लेखकांनी असे म्हटले आहे की आपली इच्छाशक्ती ही आपल्या शरीरातील स्नायूंसारखी असते. म्हणजे जसे आपण खूप व्यायाम केला की स्नायू थकतात आणि काम करणं थांबवतात, तसंच इच्छाशक्तीचा अतिवापर झाला तर तीही थकते. हे फेरफार करणारे लोक अत्यंत हुशार असतात. ते आपल्याशी थेट मोठ्या गोष्टींवरून भांडत नाहीत, ते आपल्याला सतत छोट्या छोट्या निरर्थक गोष्टींवरून वाद घालायला लावतात. म्हणजे सतत निर्णय घेण्यास भाग पडून ते आपल्यात निर्णय घेण्यातील थकवा, डिसिजन फेटिग निर्माण करतात. अगदी तसंच. समजा एखादी शोषक व्यक्ती एखाद्या क्षुल्लक गोष्टीवरून, अगदी हॉटेलमध्ये कोणती डिश मागवायची यावरून 2 तास वाद घालत आहे. शेवटी आपण मानसिकदृष्ट्या इतके थकतो की शांतता मिळवण्यासाठी म्हणतो, ठीक आहे, जसं ठरवायचंय तसं ठरव. म्हणजे एखाद्याला इतकं थकवायचं की त्याने प्रतिकार करणंच सोडून द्यावं. बरोबर. जेव्हा आपली मानसिक ऊर्जा संपते, विचार करण्याची आणि लढण्याची प्रतिकारशक्ती कमी होते, तेव्हा ते आपला महत्त्वाचा निर्णय त्यांच्या बाजूने वळवून घेतात आणि आपला मुख्य डाव साधतात. किती सूक्ष्म आणि धोकादायक खेळी आहे ही. यासोबतच आणखी एका गोष्टीवर चर्चा करणं गरजेचं आहे, ती म्हणजे तथ्यांची मोडतोड. हे लोक संपूर्ण खोटे बोलत नाहीत असे पुस्तकात म्हटले आहे. याचा अर्थ काय? हे शोषक अत्यंत चाणाक्ष असतात. त्यांना माहीत असते की संपूर्ण खोटे बोलले तर ते पुराव्यांसह लगेच पकडले जातील. त्यामुळे ते सत्याचा आधार घेतात, पण त्यात सोयीस्करपणे खोट्याची भेसळ करतात. म्हणजे ते अर्ध्या सत्याचा वापर करतात. हो, ते तथ्यांचा असा काही अपभ्रंश करतात, प्रसंगाचा संदर्भ असा काही बदलतात की ऐकणाऱ्याला वाटतं की तेच खरं बोलत आहेत.
अर्ध सत्य हे पूर्ण खोट्यापेक्षा जास्त घातक असते, कारण त्यावर विश्वास ठेवणे सोपे जाते आणि यातूनच ते आपल्या मनात संभ्रम निर्माण करतात. आणि म्हणूनच हे विचार आपल्याला अंतर्मुख करतात. आपण आपल्या आयुष्यात दररोज अनेक लहान मोठे निर्णय घेतो. आपल्याला नेहमी वाटतं की ही माझी स्वतःची निवड आहे. पण या डार्क सायकोलॉजीचा अभ्यास केल्यानंतर मनात एक भीतीदायक प्रश्न पडतो की आपण ज्याला आपली निवड समजतो ती खरंच आपली असते, की अत्यंत हुशारीने आपल्या नकळत दुसऱ्या कोणीतरी ती आपल्या मनावर लादलेली असते. हा विचार खरोखरच अस्वस्थ करणारा आहे. आजच्या या संपूर्ण चर्चेचा आपण एक वैचारिक निष्कर्ष काढायचा ठरवला तर तो काय असेल? या संपूर्ण प्रवासाचा, या गडद वास्तवाचा निष्कर्ष हाच आहे की जोपर्यंत आपण स्वतःला पूर्णपणे ओळखत नाही, आपल्या स्वतःच्या मूल्यांची, आपल्या तत्वांची आणि आपल्या सीमारेषांची स्पष्ट आखणी करत नाही, तोपर्यंत आपण दुसऱ्यांच्या हातातील बाहुले बनण्याचा धोका कायम असतो. म्हणजे स्वतःला समजून घेणे हीच पहिली पायरी आहे. होय, फेरफार करणाऱ्या लोकांना हे बरोबर माहीत असते की कोणाच्या सीमारेषा कमकुवत आहेत, कोण लवकर भावनिक जाळ्यात अडकू शकतं. त्यामुळे स्वतःच्या मर्यादा स्पष्ट करणे, भावनिक गुंतवणुकीतही डोळे उघडे ठेवणे आणि स्वतःच्या अस्तित्वाचे रक्षण करणे हे सर्वात महत्त्वाचे आहे. आजच्या या सखोल चर्चेच्या शेवटी आपल्याला एका शांत पण खोलवर जाणाऱ्या प्रश्नाशी स्वतःला जोडून घ्यायचंय. श्रोत्यांनो, पुढच्या वेळी जेव्हा आपण आयुष्यातील एखादा महत्त्वाचा निर्णय घेऊ किंवा एखाद्या नात्यात स्वतःला पूर्णपणे झोकून देऊ, तेव्हा एक क्षण थांबा आणि स्वतःला हा प्रश्न नक्की विचारा. मी जो निर्णय घेत आहे, मी जे पाऊल उचलत आहे, ते खरोखर माझे स्वतःचे आहे की कोणाच्या तरी छुप्या दबावाखाली, कोणाच्या तरी प्रभावाखाली मी ते घेत आहे? केवळ सावध राहून चालणार नाही, तर आपल्याला आपल्या आत्मसन्मानाचा आणि इच्छाशक्तीचा किल्ला इतका मजबूत करावा लागेल की जगातील कोणतीही डार्क सायकोलॉजी किंवा कोणतीही शिकारी मानसिकता त्याला कधीही धक्का लावू शकणार नाही. अगदी बरोबर. जर या कथा, हे विचार ऐकणाऱ्यांच्या मनात कुठतरी घर करून राहिले असतील तर हा संवाद, हा विचार इतरांपर्यंत पोचवा. कारण अशा कथा जिवंत ठेवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.